उद्धव ठाकरे आज पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आज वरळी डोममध्ये मेळावा। पालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। महापालिका निवडणूक जाहीर होताच महायुती ॲक्शन मोडवर। महायुतीची मुंबईत बैठकीत जागा वाटपाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता। अमित साटव, राहुल शेवाळे, प्रवीण दरेकर, शीतल म्हात्रे राहणार उपस्थित। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर आज मुंबईत काँग्रेसची बैठक। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा प्रभारींकडून घेण्यात येणार आढावा। महापालिका निवडणूक जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर। पुण्यातील पक्ष कार्यालयात आज दिवसभर बैठकांचं सत्र। पुण्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर अजितदादा कार्यकर्त्यांकडून घेणार आढावा। दोन्ही राष्ट्रवादींनी पुण्यात एकत्र लढावं यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा नेता प्रयत्न करणार। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावं असा प्रस्ताव शरद पवारांना दिला जाणार। 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा। 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान, तर 16 जानेवारीला लागणार निकाल। मनोज जरांगे पाटील दिल्लीमध्ये दाखल। आज शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून शौर्य पाटील या विद्यार्थ्याने केली होती आत्महत्या। लवासा प्रकरणाची आज अंतिम सुनावणी। लवासा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने उभारल्याचा आरोप शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंवर। सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी। उंडवा जमीन घोटाळा प्रकरणी दिग्विजय पाटलांची तब्बल 10 तास चौकशी। आज शीतल तेजवानी सोबत पुन्हा समोरासमोर होणार चौकशी। सांगली जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच। वाळवा तालुक्यातल्या कापूसखेडमध्ये एका रात्रीत बिबट्यानं 3 पाळीव कुत्र्यांचा पाडला फडशा। एका कुत्र्यावरील हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। गांधीधाम बंगळुरू एक्सप्रेसमध्ये सर्वात मोठी चोरी उघडकीस। अटक केलेल्या हरियाणामधील सांसी टोळीकडून मुद्देमाल हस्तगत। 40 लाख रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त। दाट धुक्यांमुळे दिल्ली आग्रा यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात। 6 बस आणि 3 कार एकमेकांना धडकल्यानं आगीचा भडका। आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढले। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। दिल्ली विमानतळावर दाट धुक्याचा परिणाम। काल तब्बल 228 विमानांचं उड्डाण रद्द। कमी दृश्यमानतेमुळे 5 विमानांचे मार्ग बदलले। प्रवाशांना मोठा फटका। आज आयपीएलचा संघ होणार निश्चित। आयपीएलच्या 19व्या हंगामासाठी आज मिनी लिलाव। अबुधाबीमध्ये दुपारी 2:30 वाजता लिलाव। 10 संघ करणार 77 जागांसाठी 237.55 कोटी खर्च।